कडधान्यांची पौष्टिक करंजी बनवणार आहे मी. त्यासाठी लागणार आहे 1 वाटी रवा, अर्धी वाटी कणिक, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे तूप, अर्धा कप गूळ, तळण्यासाठी तेल 2 बाउल, कडधान्य मोड आणलेली चालतात किंवा न मोड आणता केली तरी चालते, पाणी किंवा दूध रवा भिजवण्यासाठी. हा मी रवा भिजवून तयार केलेला आहे. आणि हे कडधान्य आहे ते तुपावर थोडं परतलंय. ही खसखस आहे भाजली 2 चमचे ती घालायची, वेलदोड्याची पावडर घालायची 1 चमचा, खोबरं भाजून घेतलंय ते घालायचं आहे, कणिक घालायची ह्याच्यात भाजून चमचाभर, आणि रवा भिजवताना त्यात कणिकभर मीठ आणि तुपाचं मोहन घालायचं गरम करून. कडधान्य मिक्सरला वाटून घेतल्यानंतर हे असं बारीक होतंय. कडधान्यांचं मिक्सरवर बारीक केलेलं आहे ते भाजायचे, अगदी क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे. असं ब्राऊन कलर येतो त्याला आणि ते कसं कुरकुरीत खूप असं क्रिस्पी होतं. रवा घ्यायचा आहे, तूप घालायचे, चमचा मीठ घालायचे, कणीभर भिजवून ठेवायचं आहे. एक 10 मिनिटं रेस्ट. रवा बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरवर भिजवलेला, असं होईल. कणिक भाजायची तुपावर थोडीशी, अगदी थोडीशी कलर येईपर्यंत. खोबरं भाजून घेतलंय, खसखस भाजली, हे सगळं एकत्र करायचंय. खसखस, खोबरं, कणिक आणि गूळ, वेलची पूड घालायची 1 चमचा. हे सारण आपलं खूप क्रिस्पी झालेलं आहे. कॉर्नफ्लॉवर तुपामध्ये मिक्स करून घ्यायचे, करंजीच्या पारीला ते आतमध्ये लावायचे. पोळी लाटून घ्यायची, पातळ पोळी लाटायची, जेवढी पातळ लाटायची तेवढी. हा जो साठा आहे तो लावून घ्यायचा आहे, तसं असं लावून घ्यायचं आहे.